तुकोबा म्हणले मला गर्भाला घाल घालू नको असं नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी अमासी, पण अशा आई वडिलाच्या पोटी जन्म घाल म्हणले. मी काय सांगितलं मागे, दिवसाचा जन चांगला वापर करते त्या आई वडिलाच्या पोटी जन्म घाल म्हणले. 9 ते 12 लेकराला जन्म द्यायचा, बाकीच्या वेळामध्ये त्या ठिकाणी लेकराला जन्म द्यायचा नाही. तेवढ्या वेळामध्ये जन्म दिल्यानंतर त्या ठिकाणी ते लेकरू त्या ठिकाणी तुमच्या तर घरचं नाव लौकिक करीलच, पण देशाचं नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही. रावणाच्या वडिलाचं म्हणणं त्याच्या आईनं ऐकलं नाही म्हणून 3 लेकरं आईच्या म्हणण्याप्रमाणे जन्मले. कोण्याही टाइमला कोण कोण? रावण, कुंभकर्ण आणि बहीण कोण होती? शूर्पणखा. तुम्ही बी सांगत जाऊ, मला माहित आहे, पण तुमचं बी ऐकू. आणि त्या पतीनं त्या ठिकाणी हात जोडले पत्नीला, बाई आता ते 3 जन्मले, माझं बी एक बार ऐक म्हणले, तुला हात जोडतो म्हणले. पत्नीला पुढे हात जोडायची वेळ आली त्या ऋषींना. त्यांनी म्हणले माझ्या म्हणण्याप्रमाणे एका तरी लेकराला जन्म दे म्हणले, मी त्या ठिकाणी माझाही हक्क आहे. जसं तू धर्मपत्नी आहे तसं मी त्या ठिकाणी तुझा पती म्हणून त्या ठिकाणी तुझ्या पुढे मागणं मागतो म्हणले. त्यावेळेस तिने म्हणले काही हरकत नाही म्हणले. 9 ते 12 एवढ्या टाइम मध्ये त्या ठिकाणी लेकराला जन्म दिल्यामुळे काय झालं, बिभीषण नावाचा मुलगा जन्माला आला. म्हणून 9 ते 12 भोग्याची रात्र असते आणि 12 ते 3 चोराची रात्र असते. तुम्ही शास्त्र काढून बघा, मी काहीच आगाव बोलत नाही या गादीवर थांबून बरं का. 12 ते 3 चोराची. चोराची म्हणजे सकाळी उठून कोणाचे बैल सोडचाल महाराज म्हणले म्हणचाल तसं नाही. न जाणे तुमच्या हातून काही जर एखादी चोरी झाली असेल, न जाणे अज्ञानपणामध्ये 12 ते 3 एवढ्या टाइम मध्ये एखादी चोरी झाली असेल तर त्याला त्या ठिकाणी हातकडीचा हुकूम येत नाही, हे शास्त्र सांगते. अज्ञानपणा झाले तर बरं, जाणून बुजून महाराज चांगले म्हणून उद्या एवढं काम करू नका. आणि मग 3 ते 6 कोणाचा असतो? ब्रह्ममुहूर्त असतो. ब्रह्ममुहूर्त. त्या ब्रह्ममुहूर्तावर माणसाच्या जन्माला आल्यानंतर काय करायचं? गुणगायीन आवडी. पण गुणगायीन आवडी केव्हा येते? मी मागे सांगितल्याप्रमाणे आई जर स्वयंपाक तसं केली तर, आणि आई आणि वडिलांना जर दिवसाचा असा योग्य वापर केले तर, गुणगायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला. 3 ते 6 ह्या टाइम मध्ये ब्रह्ममुहूर्त असतं आणि त्या वेळेमध्ये ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून त्या ठिकाणी चिंतन करायचं. बस, काहीच लागत नाही तुम्हाला. ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला. आणि ब्रह्ममुहूर्तावर चिंतन करून त्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्तावर त्या ठिकाणी जर तुम्ही कुठल्याही कामाला गेलात महाराज तर त्या ठिकाणी तुम्हाला अपयश येत नाही. अपयश येतच नाही. ही धर्माची नीत आहे बरं का. धर्माची नीत आहे. सदैव भाडळी वाचल्या की नाही कोणी? सदैव भाडळी. अपयश येतच नाही ना. येते का? येत नाही का? रवी दर्पण सोमचंदन भूमिया खाई धन, बुध गुड गुरु राई शुक्र दही भात खाई, शनी वावडिंग चाई तो परघर की लक्ष्मी घर को आहे. बरोबर आहे? कोण म्हणे? काय का? सदैव भाडळी वाचून पहा. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, नामचिंतन करायचं आणि ब्रह्ममुहूर्ता उद्या जर रविवार येत असेल तर आरसा पाहून जायचं. रवी दर्पण. सोमवार येत असेल तर चंदन लावून जायचं, सोमचंदन. मंगळवार येत असेल तर भूमिया खाई धन. धन म्हणजे धन्याचे 2 दांडे तोंडात टाकून जायचं. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान जर केला तर. घरातून बाहेर पडत असताना तुमच्या शिवच्या बाहेर पडेपर्यंत अंगावरलं केस दिसणार नाही, अशा ब्रह्ममुहूर्तावर बाहेर पडावं लागते त्या कार्यासाठी. त्याला म्हणतात मसक. त्या टाइम मध्ये पडायचं म्हणतात का नाही? हा. भूमिया खाई धन. मंगळवार येत असेल, भूमिया म्हणजे मंगळवार, त्या ठिकाणी धन म्हणजे धन्याचे 2 दाणे तोंडात टाकून जायचं. आणि बुध गुड. बुधवार येत असेल तर गुळाचा खडा तोंडात टाकून जायचं. आणि गुरुवार येत असेल तर त्या ठिकाणी राई. राई म्हणजे माहित आहे ना, टिक्क्या किंवा हा, ते 2 दाणे तोंडात टाकून जायचं. आणि शुक्रवार येत असेल तर दही भात खाऊन जायचं. आणि शनिवार येत असेल तर वावडिंग तोंडात टाकून जायचं. वावडिंग नावाचं फळ असतं, धन्यासारखंच असतं पण थोडं जाड असतं त्याच्यापेक्षा. तुमच्या बालकीमध्ये मिळत.
बिदरला मिळू शकतात, आमच्या देगलूरला मिळतील आलाच्या दुकानात, दुसरीकडे मिळत नाही ही गोष्ट. आणि एवढं जर काम केला तर तुकोबाला म्हणजे तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आम्हासी.